नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय पीसीएमसी न्यूज. अर्थात पीसीएमसी ची अनोख्या सफरेची अनोखी सवारी, पीसीएमसी ची सवारी कोण कुणावर भारी. आणि आता आली आहे ही प्रभाग क्रमांक 2 मध्ये. अर्थात या प्रभाग क्रमांक 2 मध्ये विकास शोधण्यासाठी पहिल्यांदा माणसं शोधावी लागतात आणि त्यातला विशाल दृष्टिकोन असलेला जर माणूस सापडला तर निश्चितपणे विकासापर्यंत पोहोचता येतं. असंच व्यक्तिमत्व या प्रभागातलं आता आमच्या या पीसीएमसीच्या सवारीत बसलंय. अर्थातच नाव आहे विशाल आहे. आपलं खूप खूप स्वागत या पीसीएमसीच्या सवारीमध्ये. पहिल्यांदा पीसीएमसीच्या सवारीबद्दल काय सांगता येईल? 2 शब्द. अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी म्हणता येईल, कारण की डायरेक्ट लोकांमध्ये जाऊन काम करणं. जसं आम्ही लोकांमध्ये जाऊन जर काम केलं तर लोकांना आवडेल, तसं तुम्ही लोकांमध्ये आले तर उत्कृष्ट. आणि जे काय म्हणजे मुद्दे आहेत खरे खोटे डायरेक्ट समोरासमोर होतात. नक्कीच. आता विशालजी, मला तुम्हाला हेच म्हणायचंय, खरं म्हणजे तुमची आता धावपळ चालू आहे प्रचाराची. एकतर एवढ्या सोसायट्या पुन्हा बाकीच्यांसाठी तुम्हाला जायचं असतं, तरी देखील तुम्ही वेळात वेळ इथं काढून आलात. आता कार्यकर्ते देखील थांबलेत की तिथं कधी येत आहेत विशाल भाऊ आणि कधी आम्ही त्यांना भेटतोय. कार्यकर्त्यांचा दिवस कसा असतो, काय सांगता येईल? एखादा कार्यकर्ता तुमच्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत मेहनत घेतो, काय सांगता येईल त्याच्यावर? सकाळी दिवस 8 वाजता चालू होतो कार्यकर्त्यांचा आणि रात्रीचा टाइम सांगू शकत नाही. कारण की प्रत्येक गोष्टीत आलं, सोसायट्यांमधलं नियोजन आलं, बैठकांमध्ये नियोजन आलं, पॉम्पलेट वाटणं आलं, आलेले कार्यकर्ते महिला कार्यकर्त्यांना सोडवणं आणणं, त्याच्यानंतर त्याचा दिवसभराचा स्लॉट तयार करणं, कुठल्या एरियात काम करायचं, भरपूर कामं असतात. त्याच्यामध्ये सर्व कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करतात, त्याच्यामुळे कुठली अडचण येत नाही. बर, आता तुम्ही जेव्हा प्रभागात फिरता आणि प्रचारासाठी प्रत्येक जण तुम्हाला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी, आपल्या तक्रारी मांडण्यासाठी, समस्या कशा सोडवाल यासाठी जेव्हा तुमच्या समोर येतो, तेव्हा काय वाटतं की अरे आपल्याला विचारतायत, याचा अर्थ आपल्याला कुठल्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काम करायचंय? काय सांगता येईल? काय आश्वासन कशी देतात? साहजिक आहे, कारण की उमेदवार म्हटलं किंवा कार्यकर्ता म्हटलं तर समस्या आमच्याकडेच मांडणार. आणि आतापर्यंत ज्या ज्या नागरिकांनी, ज्या ज्या मतदारांनी समस्या आमच्याकडे मांडल्या त्याच्यावरती आम्ही काम चांगलं केलेलं आहे, नगरसेवक पद नसताना पण. आणि अशा माणसाच्या विरोधात केलेलं आहे काम की जनतेला माहिती आहे की ह्या माणसाच्या एका फोनवर होऊ शकत होतं, पण त्यांनी केलं नाही. या माणसाने 100 फोन केले पण करून दाखवलं. नक्कीच. आता अगदी एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, जेव्हा तुम्ही सकाळी सगळ्यांसोबत निघता कार्यकर्त्यांसोबत, तर कुठे ना कुठेतरी असं वाटतंय एखाद्या कार्यकर्त्याला, बाबा आमच्या घरात विशाल सरांनी यावं, आमच्यासोबत चहा पाणी करावं, भाकरी खावी. अशा वेळी काय होतं? जायचं तर असतं पण जाता येत नाही, पुढचा कार्यकर्ता वाट बघतोय. अशा धावपळीत कसं स्वतःचं नियोजन करता? नाही, प्रत्येक वेळेस आता एवढं प्रेम वाढले तुम्हाला सांगू का, त्या प्रकारामुळं जनतेचं एवढं प्रेम झालंय की काही लोकांना तर मी भेटलो पण नाही, तरी फोन करतायत ते, विशाल भाऊ आम्ही तुमच्या बरोबर आहे. तर आता ज्या ठिकाणी समजा आम्हाला चहा पिण्यासाठी थांबवलं तर आम्ही साखर घेतो, नाराज करत नाही कोणाला. बरोबर. आणि सवय पण नाही नाराज करायची आपल्याला. आणि इथून पुढे पण कधी कोण जनतेला नाराज करणारे माझ्या बरोबर जो प्रत्येक नागरिक राहिलाय, कार्यकर्ता राहिलाय, कधीच त्यांना नाराज 5 वर्षामध्ये करणार नाही आणि येणाऱ्या भविष्य काळात पण करणार नाही. म्हणून तर तुम्हाला विशाल हृदयी असं म्हटलं जातं. बर, आता मला इतकंच म्हणायचंय, या पीसीएमसीच्या सभारीत बसलेला आहात तुम्ही, इथून तुम्ही जाणार आहात विजय रथानी महापालिकेत, तिथून तुम्हाला इथं आणायचंय तो विकास, विकास नावाची गंगा. कशा पद्धतीने आणणार आहात? अगदी थोडक्यात विजन तुमचं. प्रथमतः ट्रॉफीची समस्या तुम्हाला बोललो, पाण्याची समस्या, लाईटची समस्या, या 3 मुख्य समस्या आमच्या मूलभूत समस्या आहे आमच्या भागामध्ये. त्याच्यानंतर ज्या दुसऱ्या समस्या त्यामध्ये गार्डन, प्लेग्राऊंड, चांगली शाळा, त्याच्यानंतर अभ्यासिका चांगली आणि हायवे रोड आहेत आमच्याकडे. समजा पुणे नाशिक हायवे असेल, समजा आता चाकणला जाण्यासाठी कनेक्टिव्हिटीसाठी विविध ठिकाणी ब्रिज. बरोबर. आणि सर्वात महत्वाचं, आज तुम्ही पाहिलं तर आमच्या साईडला इंद्रायणी नदी आहे, अतिशय दूषित आहे. तर त्याच्यावरती एसटीपी प्लॅन चालू करण्यासाठी, सोसायट्यांमधल्या अंतर्गत विषय संपवण्यासाठी भरपूर काम या ठिकाणी. सोसायट्यांमध्ये कन्व्हिटेडचा प्रॉब्लेम आहे, अंतर्गत मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर बिल्डरनी बऱ्याच सोसायट्यांचा मेंटेनन्स दिलेला नाहीये. या सर्व गोष्टींवरती काम करायचंय. आणि बैठ्या घरांच्या पण बऱ्याच अडचणी, इनलिगल कंस्ट्रक्शन होते, त्या थांबून लिगल मध्ये त्यांना कन्व्हर्ट करायचे आणि चांगल्या पद्धतीचं सुशिक्षित म्हणजे सुसंस्कृत सिटी बनवायची आहे. रोडला कुठलेही टपरी व्हिजन नाही करायचं. कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्यांना चांगली जागा उपलब्ध करून द्यायची
नागरिकांची पण सुविधा झाली पाहिजे, व्यावसायिकांची पण सुविधा झाली पाहिजे, येता जाता कुणाला अडचण नाही झाली पाहिजे, अशा पद्धतीने काम करायचे. सर्वसमावेशक काम हे तुमचं धोरण आहे. धन्यवाद विशालजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. आणि अर्थातच तुम्ही आता तुमच्या सगळ्या पुढच्या प्रचाराला जाऊ शकता, कारण की त्या एवढ्या सगळ्यात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.